So what is mean by damper winding? So damper winding, which is the place between, or damper winding, which is nothing but the copper conductors which are placed inside the rotor. आता हे फील्ड वाइंडिंग दाखवलेलं आहे बघा तुम्हाला इथे, हे दिसतंय, दिस वन इज द फील्ड वाइंडिंग, हे फील्ड वाइंडिंग आहे, राइट. सो दिस वन इज द फील्ड वाइंडिंग. So this is one coil, this one is the another coil, this one is the another coil, this one, right. So this one is the another coil. आता ह्या हे झाले दोन पोल तयार झाले. दिस वन इज दी एस पोल, दिस वन इज दी एन पोल. हा एन पोल झाला, हा एस पोल झाला. ओके, 4 पोल जर स्ट्रक्चर असेल तर 4 कॉइल्स असतील, फील्ड कॉइल. हे बघा इथे दिसते ही, दिस वन इज दी वन कॉइल, this one is the another coil, so this one is the third coil, this one is the fourth coil, like that. Okay, so या प्रमाणे समजा आता इथे जर बघितलं तर हे जे आहे हे एका कॉइलचं आहे, so सेम आहे ना, म्हणजे this one is for this coil, right, minus plus minus, so this one is for another coil. So अशा प्रकारे ह्या 4 कॉइल इथे बनवलेले दिसतात, एन अँड एस. ओके, सो 4 पोल झाले इथे, एस, दिस वन इज दी एन, दिस वन इज दी एस अँड दिस वन इज दी एन, असे 4 पोल झाले. सो 2 पोल स्ट्रक्चर जर फील्ड रोटर जो आहे तो अशा प्रकारे असेल तर इथे 2 पोल स्ट्रक्चर आहे. दिस वन इज दी 2 पोल स्ट्रक्चर अँड दिस वन इज दी 4 पोल स्ट्रक्चर, दिस वन इज दी 4 पोल स्ट्रक्चर. ओके, तर हे लक्षात घ्या. डॅम्पर वाइंडिंग म्हणजे कसं असेल तर याच रोटर मध्ये काय केलेलं असेल, कॉपरचे बँड, ओके, कॉपरचे बँड किंवा कॉपरचे कंडक्टर्स काय केलेले असतात, या रोटर मध्येच पुट केलेले असतात, या रोटर मध्येच पुट केलेले असतात, लक्षात घ्या. ओके, अँड दोज आर सर्किटेड ऍट बोथ एंड. ते कंडक्टर दोन्ही बाजूला काय केलेले असतात, शॉर्ट सर्किट केलेले असतात विथ हेल्प ऑफ दी एंड रिंग्स वापरून दोन्ही बाजूला. या वाइंडिंगला तुम्ही डॅम्पिंग वाइंडिंगला दुसरं काय म्हणू शकता, तर इट इज नथिंग बट दी स्क्वेरल केज वाइंडिंग. इट इज नथिंग बट दी विच इज ऑल्सो नोन ऍज दी स्क्वेरल केज वाइंडिंग. या डॅम्पिंग वाइंडिंग जे आहे किंवा डॅम्पर वाइंडिंग जे आहे त्यालाच काय म्हणतात, स्क्वेरल केज टाइप वाइंडिंग असतं ते, म्हणून त्याला विच इज ऑल्सो नोन ऍज दी स्क्वेरल केज वाइंडिंग. सो व्हॉट इज द यूज ऑफ द डॅम्पिंग वाइंडिंग? सो फॉर प्रिव्हेंटिंग दी हंटिंग. व्हॉट इज मीन बाय हंटिंग? सो अकॉर्डिंग टू लोडिंग मध्ये जसं व्हॅरिएशन होतं तसं काय होतं, या अल्टरनेटरच्या स्पीड मध्ये व्हॅरिएशन होतं. ओके, सो स्पीड मधलं जे व्हॅरिएशन आहे त्यामुळे काय होतं, देयर विल बी अ स्पीड फ्लक्च्युएशन्स कॉजेस इन the armature and those fluctuations which are compensated by using the damper winding. ती फ्लक्च्युएशन जे आहेत त्यांना कशाने आपण कमी करतो, तर डॅम्पर वाइंडिंग वापरून आपण त्यांना कमी करतो. ओके, so have you got idea about the damper winding? So then next is speed and frequency. What is the relation between, इथे बघा दाखवलेलं आहे डॅम्पर बार, हे बघा इथे दिसतात तुम्हाला, these are the damper bars, these are the damper bars. हे जे दिसतात तुम्हाला those are called as damper bars. ते जे आहेत हे डॅम्पर बार आहेत. ओके, सो हे बघा इथे कुठे पुट केलेले दिसतात तुम्हाला, those are put in the poles मध्ये पुट केलेले दिसतात. हे बघा, these are the damper bars, right? So all bars which are short circuited using end rings, हे short circuit केलेले असतात.
Okay, and which prevents the काय prevent करतात damper bar the momentary speed fluctuations called as hunting phenomena. So hunting which is prevented using the damper bars. Next point is speed and frequency. So the frequency of supply which depends upon the two things. One is number of poles. One is number of poles and another is speed. Number of pole and speed. तुम्ही फॉर्म्युला एक बघितला होता मोटरच्या वेळी NS is equal to what? 120 F by P. तर यातला F म्हणजे काय नेमकं? F is nothing but the frequency of supply. So the frequency of supply which depends upon what? NS divided by NS P into NS, right? Divided by 120. Divided by 120. तर फ्रिक्वेन्सी तुम्हाला इन्क्रीज करायची असेल तर काय करावं लागेल? न्यूमरेटर वर काय पोल आहे, सो यू हॅव टू इन्क्रीज दी नंबर ऑफ पोल्स ऑफ दी अल्टरनेटर. अल्टरनेटरच्या जो फील्ड वाइंडिंग आहे त्याचे फील्ड पोल तुम्हाला इन्क्रीज करावे लागतील. आयदर यू हॅव टू इन्क्रीज दी नंबर ऑफ पोल्स और यू हॅव टू इन्क्रीज दी स्पीड ऑफ दी रोटेशन ऑफ दी फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंगचा रोटेशनचा स्पीड जो आहे तो कशावर डिपेंड असणार? विच डिपेंड्स अपॉन कशावर डिपेंड असणार? विच डिपेंड्स अपॉन दी प्राइम मूव्हर. कशावर डिपेंड असणार? प्राइम मूव्हर वर. तुम्ही प्राइम मूव्हरचा स्पीड वाढवलात, बरोबर, समजा हा अल्टरनेटर तुम्ही हायड्रो पॉवर प्लांटला वापरलात तर काय करणार तुम्ही? पाण्याचा जो स्पीड आहे म्हणजे पाण्याचा वॉल्व जो आहे तो ओपन करणार, बरोबर. When water valve gets opened, at that time what happened? The speed of the turbine increases. As speed of turbine increases, the speed of what? Speed of alternator increases. As speed of alternator increases, frequency, value of frequency increases. Very simple. Value of frequency increases. So तुम्हाला एक म्हणजे काय तर नंबर ऑफ पोल इन्क्रीज करावे लागतील फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी आणि किंवा काय करावं लागेल? नंबर ऑफ दी स्पीड ऑफ अल्टरनेटर जे आहे ते इन्क्रीज करावं लागेल, राईट. अँड व्हाईस वर्सा टू डिक्रीज दी फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी डिक्रीज करायची असेल तर काय करावं लागेल? यू हॅव टू डिक्रीज दी नंबर ऑफ पोल्स और डिक्रीज दी स्पीड ऑफ अल्टरनेटर. मग मला तुम्ही सांगा याच्यामध्ये काय सोपं आहे? नंबर ऑफ पोल इन्क्रीज डिक्रीज करणं सोपं आहे की स्पीड अल्टरनेटरचं चेंज करणं सोपं आहे? एनीवन? अल्टरनेटरचं स्पीड ऍडजस्ट करणं सोपं आहे की नंबर ऑफ पोल प्रत्येक वेळी चेंज करणं सोपं आहे? सांगा बघूया. एनीवन? एनीवन? यू कॅन राईट इन चॅट ऑल्सो. चॅट मध्ये पण तुम्ही लिहू शकता. एनीवन? बोला, सोपं काय आहे? बोला. आहात ना तुम्ही? मोबाईलच्या चॅटवर नका लिहू, याच्या चॅटवर लिहा. चॅट मध्ये लिहा. एनीवन? आर यू देअर? कोणीच लिहत नाही सर. बोला, शिकवलेलं समजतंय का तुम्हाला? तुम्ही आन्सर द्या, त्याशिवाय पुढचं शिकवणार नाही. काय सोपं आहे चेंज करणं? नंबर ऑफ पोल चेंज करणं सोपं आहे की स्पीड? सर नंबर स्पीड चेंज करणं सोपं आहे. व्हेरी करेक्ट. सो वी कॅन easily change the speed of alternator. So generally the frequency which is adjusted by adjusting the input. म्हणजे वॉटर इनटेक वाढवलं तुम्ही की स्पीड ऍडजस्ट होईल समजा, बरोबर. आणि वॉटर इनटेक वाढवला की काय होईल? स्पीड ऍडजस्ट होईल आणि फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट होईल. ओके, व्हेरी सिंपल थिंग. सो जनरली
the input which is adjusted after designing of alternator. Alternator एकदा डिझाइन करून तुम्ही इन्स्टॉल केला की त्यानंतर पोल कंटिन्युअसली फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी चेंज करणं काय नाही आहे, इझी नाही आहे. सो दॅट द इझी मेथड which is the adjust the speed of turbine so that alternator's field speed gets changed and accordingly it gives you the frequency output. Okay. त्याच इथे सांगितलेलं आहे तुम्हाला PN/120. सो हे बघा दी नंबर ऑफ पोल्स. आता तुम्हाला 50 हर्ट्ज स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे आपली इंडियामध्ये. किती आहे? 50 हर्ट्ज आहे. सो 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी साठी तुम्हाला काय करावं लागेल? यू हॅव टू डिझाइन द अल्टरनेटर. इफ यू यूज दी रोटर किंवा इफ यू यूज द फील्ड विथ टू पोल वाइंडिंग, then the speed of alternator should be 3600 to obtain the frequency of how much? The 50 hertz. How much? The 50 hertz. तसंच हे पुढे आहे. नंबर ऑफ पोल जसे वाढतील तसं काय होणार? स्पीड अल्टरनेटरचं कमी होणार. ओके. सो जनरली काय असतं, जेव्हा अल्टरनेटरची साईज किंवा रेटिंग मोठं असतं तेव्हा नंबर ऑफ पोल जास्त असतात. सो दॅट the speed of alternator can be maintained. अल्टरनेटरचं स्पीड तुम्हाला कमी मेंटेन करायचं असेल तर काय वापरावं लागेल तुम्हाला? यू हॅव टू इन्क्रीज दी नंबर ऑफ पोल्स. बरोबर. अल्टरनेटरचं स्पीड जेवढं जास्त असेल तेवढं त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स वाढेल आणि जेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स वाढेल तेवढं काय होणार? तुम्हाला त्याची स्टॅबिलिटी इश्यू जे आहेत, मेकॅनिकल स्टॅबिलिटी, ते इश्यू वाढतील. सो दॅट दी अल्टरनेटर शुड बी, दी पोल्स ऑफ अल्टरनेटर शुड बी मॅक्झिमम. आता जनरली काय होतं, जेव्हा अल्टरनेटर जो आहे तो तुम्ही समजा स्टीम टर्बाईन साठी वापरला तर स्टीम टर्बाईन साठी वगैरे तुम्हाला काय केलं जातं, तर स्पीड जे आहे अल्टरनेटरचं ते हेवी असतं. मग तुम्हाला दुसरं अल्टरनेटरचं स्पीड ऍडजस्ट करण्यासाठी आणि काय करू शकतो आपण काय करू शकतो? यू कॅन यूज दी गेअरिंग मेकॅनिझम. समजा प्राइम मूव्हर आहे. ओके. प्राइम मूव्हर तुम्हाला जे काय आउटपुट देतोय आणि तुम्हाला हे आउटपुट काय करायचंय? मॅनेज करायचं आहे. समजा स्पीड तुमच्या अल्टरनेटरचं तुम्हाला मेंटेन करायचं आहे, त्यापेक्षा या प्राइम मूव्हरचं स्पीड समजा कमी आहे तर तुम्ही काय वापरता? गेअरिंग मेकॅनिझम वापरता. काय वापरता? गेअरिंग मेकॅनिझम. आणि गेअरिंग मेकॅनिझम वापरून आपण काय करतो? अल्टरनेटरचं स्पीड जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं काय करतो? ऍडजस्ट करून घेतो. ओके. सो दॅट इज वन मेथड. सो पोल जर कमी असतील आणि तुम्हाला या प्राइम मूव्हरचं स्पीड पण कमी आहे तर तुम्ही काय करू शकता? यू कॅन यूज दी गेअरिंग मेकॅनिझम अँड युजिंग गेअरिंग मेकॅनिझम you can adjust the speed of alternator to obtain how much frequency? Our Indian frequency, which is 50 hertz. So to obtain the 50 hertz, the gearing mechanism can be used between the prime mover and the alternator. So next is armature winding. So that we have seen. So there are two types of armature winding generally used, called as single layer winding and double layer winding. Single layer आणि double layer हे डिसाइड कशावरून करायचं? सो सिंगल लेअर वाइंडिंग अँड डबल लेअर. आता सिंगल लेअर म्हणजे काय? तर एका स्लॉट मध्ये एका कॉइलची एकच स्लाइड जाते. इथे जर बघितलात तर सो कॉल्ड ॲज सिंगल लेअर वाइंडिंग. एका कॉइल मध्ये एका स्लॉट मध्ये एका कॉइलची एकच साइड जाते, त्याला तुम्ही म्हणणार सिंगल लेअर वाइंडिंग. डबल लेअर मध्ये काय असेल मग? सो डबल लेअर मध्ये काय असेल? एका स्लॉट मध्ये समजा ही कॉइल आहे आणि दुसरी एक कॉइल घेतली आपण, समजूया ही समजा अनदर कॉइल आहे, तर दोन्ही कॉइलच्या एक एक साइड काय जात आहेत? एका स्लॉट मध्ये जात आहेत. दिस इज कॉल्ड ॲज डबल लेअर वाइंडिंग. दिस इज कॉल्ड ॲज
डबल लेअर वाइंडिंग. ओके, लक्षात घ्या काय म्हणतोय. सिंगल लेअर मध्ये एका स्लॉट मध्ये एका कॉइलची फक्त एकच साइड जाते, हा, सो कॉल्ड ॲज सिंगल लेअर वाइंडिंग. ओके, इथे काय होत आहे, एका स्लॉट मध्ये दोन डिफरंट कॉइलच्या एक एक साइड जात आहेत. ही एक कॉइल दिसते तुम्हाला, ही, आणि ही दुसरी कॉइल आहे. या दोन्ही कॉइलच्या एक एक स्लाइड इथे तुम्हाला गेलेल्या दिसतात एका सेम स्लॉट मध्ये. सो याला तुम्ही काय म्हणणार, डबल लेअर वाइंडिंग. काय म्हणणार, डबल लेअर वाइंडिंग. ओके, सो डबल लेअर वाइंडिंगचा फायदा काय आहे, द युटिलायझेशन ऑफ कोर विच इज गुड इन केस ऑफ दी डबल लेअर वाइंडिंग. या कोरचं युटिलायझेशन चांगलं होतं. ओके, सो इथे बघूया आपण, बघा. सो दी armature windings which are classified in two types, single layer winding and double layer winding. So single layer winding, the concentric or chain winding, त्याला आपण म्हणू शकतो concentric type or chain type winding. Okay, so it is simple wave type construction. इथे जर बघितलं तर वेव्ह टाईप स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला. लाटा जशा समुद्रातल्या असतात, बरोबर, एका नंतर एक लाट येते, तर तसं इथे दिसतंय तुम्हाला. दिस इज वन कॉइल, दिस वन इज दी वन कॉइल. ही एक कॉइल दिसते तुम्हाला. ओके, ही फर्स्ट आणि फोर्थ स्लॉट मध्ये गेलेली दिसते, बरोबर. अनदर कॉइल बघा कुठे गेलेली दिसते तुम्हाला. दिस वन इज दी अनदर कॉइल. ही जी दिसते ही तुम्हाला कोणती कॉइल आहे, this one is the another coil. Okay, so ही बघा कुठे गेलेली आहे, ही 3 नंबर and 6 नंबर, 3 and 6 मध्ये गेलेली दिसते तुम्हाला. सर नेट गेलं काय, सर नेट गेलं. येतंय ना ऐकू, हॅलो. हो येते सर. हा हा, ओके. So single layer full pitch winding for the 4-pole generator. So here there are 12 slots. आता इथे 12 स्लॉट आहेत, बरोबर. 3 फेज वाइंडिंग करायचं आपल्याला. किती फेज, 3 फेज वाइंडिंग. 3 फेज वाइंडिंग आणि 12 स्लॉट म्हणजे किती कॉइल्स येणार इथे, 4 त्रिक 12. किती, 4 त्रिक 12, बरोबर. म्हणजे 3 फेज वाइंडिंगला 4 स्लॉट पर फेज येणार. किती येणार, 4 स्लॉट पर फेज. ओके, हे बघ, देर आर 12 slots in all, giving 3 slots per pole or 1 slot per phase per pole. 4 त्रिक 12. Okay, so the pole pitch is obviously 3. So एक नंबरला एक साइड गेली या कॉइलची, तर दुसरी साइड किती नंबरला जाणार, 4 नंबरला जाणार. म्हणजे पोल पिच किती झालं, 3. पोल पिच किती झालं, 3. एक सेकंड, हा.